बरं झालं थांबला. किती मोठी काळजी मिटली माझी, ती त्याला म्हणाली. आर्या तुझं आपलं काहीतरीच असतं. रात्री जाऊ नको म्हणे. काय झालं, गेलो असतो तर. उगाच आपलं काहीतरी. मी आईला काय सांगितलं असतं? का गेला सिद्धांत? आणि सकाळी उठून परत जायचंच आहे ना. अरे उद्या असंही ऑफिस नाही आहे. मग आता जायचं काय? किंवा उद्या सकाळी काय? काय फरक पडतो? आणि इथे झोपायचं काय, तिथं झोपायचं काय, सारखंच आहे. काही सारखं नाही. ती माझी रूम आहे, ही तुझी आहे. किती मोठा फरक आहे हा. अरे एक रात्र काढायची आहे तुला इथं. फक्त मी काही सेटल हो असं नाही म्हणत आहे. मग थांबलोय ना. आणि हा बेड पण कम्पॅरेटिव्हली छोटा आहे माझ्या रूमपेक्षा. आणि तुझ्या रूममध्ये सोफा पण नाही आहे. हे बघ, मान्य आहे माझी रूम तुझ्या रूमसारखी नाही आहे. पण एक दिवस यू कॅन ॲडजस्ट. ओके फाईन. झोपायचं? बरं एसीचं रिमोट कुठे आहे? शोधावा लागेल, ती म्हणाली. हो, तुला कधी गरजच पडत नसेल ना आर्या एसीची. लास्ट कधी यूज केला आठवतो का? हे बघ, असं काही नाही हा. शोधते मी. असेल. मला रोज नाही लागत. ह्याचा अर्थ असा नाही की कधीच नाही लागत. ती रिमोट शोधत होती. का ऐकतोय मी आर्याचं आज इतकं? किती हक्काने थांबवून घेतलं तिने मला. आणि मीही तिला नाही म्हणू शकलो नाही. आर्या ग्रेट आहेस यार. तू थांबवून दाखवलं. असं तर मी कुणाचंही ऐकलं नसतं. हे घे रिमोट. तिनं शेवटी त्याला शोधून दिला. एकही दिवस तू एसी शिवाय राहू शकत नाही, ती त्याला म्हणाली. तूच म्हणाली ना खूप उकडतंय आता. बाहेर तर घाम फुटत होता तुला उकाड्याने. हे बघ आर्या, मला माहिती आहे की तुला एसी सहन होत नाही. पण थोडंसं टेम्परेचर सेट होऊ दे, तो म्हणाला. ठीक आहे रे, ती म्हणाली. सिद्धांत डोळे मिटून पडला. आर्याला त्याच्याकडे पाहून फार वाईट वाटलं. मी उगाच ह्याला त्याच्या तब्येतीवरून बोलली. काय वाटलं असेल त्याला. तोही थोडाच मुद्दामून करत आहे. मी नव्हतंच बोलायला हवं होतं. पण मी थांब म्हटल्यावर थांबला हा. सिद्धांत मला आजही नाही म्हणू शकला नाही. तिने त्याच्या शांत चेहऱ्यावरून एकदा हात फिरवला. आर्या, मी जागाच आहे अजून. डोंट डेअर टू टच मी, तो म्हणाला. तिने एकदम हात बाजूला घेतला. तिला हसायलाच आलं. सिद्धांत कधी बदलणार रे तू, ती मनातच म्हणाली. आर्याला मात्र आता झोप लागली. तिचा चेहरा पाहून सिद्धांतच्या मनात आलं, किती निरागस आहे ही. तिच्या चेहऱ्यावर आलेली पट त्याने बाजूला केली. उगाचच त्रास देत होती तिला. तो ती बट मागे करत म्हणाला. बिचारी किती सफर करत आहे माझ्यामुळे. ती झोपेतच होती. तिचा विचार करत करत त्यालाही झोप लागली. आर्याला जाग आली तेव्हा ती सिद्धांत तिच्या अगदी जवळ झोपलेला होता. त्याचा हातही तिच्या हातात होता. ती थोडंसं बाजूला सरकण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या हालचालीने त्याला जाग आली. तो पटकन बाजूला होण्याचा प्रयत्न केला. पण तिचं इयरिंग त्याच्या टी शर्टमध्ये अडकलं होतं. त्यामुळे त्याला ते जमलं नाही. आर्या काढण्याचा प्रयत्न करत होती. पण तिलाही जमलं नाही. वेट. आणि ते अडकलेलं इयरिंग काढलं. अगं आता तरी बाजूला हो, तो म्हणाला. सिद्धांत तू हात पकडलाय माझा, ती त्याला दाखवत म्हणाली. सॉरी म्हणत त्याने पटकन सोडला. बापरे किती उशीर झाला, तो घड्याळ बघत म्हणाला. फक्त 9 वाजलेत, कुठे उशीर झाला. आणि आज कुठं ऑफिस आहे. काय फक्त 9 वाजले? तुझ्यासोबत राहून माझ्याही सवयी बिघडत आहेत आर्या, सिद्धांत म्हणाला. आज मॉर्निंग वॉक वगैरे सगळं बोंबललं. असं होतं बघ, ह्यासाठी मी नव्हतो थांबत. अरे ठीक आहे ना, आता जा, ती म्हणाली. धन्य आहेस तू. 9 वाजता जा म्हणे मॉर्निंग वॉकला. बरं उठ आता तरी आवर, आपण निघूया. कुठे जायचं, आर्या म्हणाली. वर्ल्ड टूरवर निघूया, सिद्धांत म्हणाला. काय? आर्याला काहीही कळलं नव्हतं. तो काय बोलत होता. अगं आर्या, तुझी झोप अजूनही झाली नाही का? असं काय करतेस, घरी यायचं नाही का तुला? आई वाट बघते तुझी, तो म्हणाला. आर्याला जाण्याची इच्छाच नव्हती. ती जबरदस्तीने हो म्हणाली. सगळेजण नाश्ता करत होते तेव्हा सिद्धांत म्हणाला. आर्या रेडी आहेस ना? म्हणजे आपण लगेच निघू.
अरे काय रे सिद्धांत, थांब ना. आजच्या दिवस संध्याकाळी आर्याची आई त्याला म्हणाली. नाही काकू, बरीच कामं आहेत. एकच दिवस मिळतो ते करण्यासाठी, तो म्हणाला. नेक्स्ट टाइम नक्की. बरं बरं, बघ तुला जसं जमेल तसं, तिची आई म्हणाली. सिद्धांत, मी उद्या आलं तर चालेल का? आर्याने थोडंसं भीतभीतच विचारलं. का? तो आणि तिची आई दोघेही एकदमच म्हणाले. तुम्ही असं काय रिॲक्ट करताय? सहज मला अजून राहावंसं वाटतंय इथे, बस. अगं पण तू राहिलीच नाही इथे, आणि हवं तर नंतर पुन्हा ये, सिद्धांत तिला म्हणाला. आर्या, कसं आहे ना, तू कितीही राहिली तरी तुला इथून जावं वाटणारच नाही, पण तिकडे पण गेलंच पाहिजे ना. आणि सिद्धांत म्हणतो तसं पुन्हा ये ना. आई, तुला असं वाटतं की मी इथे राहू नये, ती तिच्या आईला म्हणाली. अगं बाळा, असं नाही आहे. मला तर वाटतं की तू इथेच राहावं, पण ते शक्य नाही ना आता. हिला काय झालं, अशी का करतीये? नक्कीच आर्याच्या डोक्यात काहीतरी शिजत असणार. सिद्धांत तिच्याकडे पाहून विचार करत होता. अरे यार, हे लोक काही माझं ऐकणार नाही. माझी कितीही इच्छा नसली तरीही मला जावंच लागणार, ती मनातच विचार करत होती. ठीक आहे, चालेल. मग निघूया सिद्धांत. मग थोड्या वेळाने आर्याही त्याच्यासोबतच निघाली. बापरे, किती पसारा झालाय रूममध्ये. सिद्धांतने पाहिलं तर ओरडेलच. आर्या रूममधला पसारा पाहून स्वतःलाच बोलत होती. काय ग आर्या, एकटीच काय बडबड करतेयस? इतक्या सिद्धांत तिथे आला. झालं, आता हा ओरडणार. तिने मनाची संपूर्ण तयारी केली, पण त्याने काहीही रिॲक्ट केलं नाही. तो आपला लॅपटॉप घेऊन काहीतरी चेक करत बसला. अरेच्छा, नवलच झालं. चक्क सिद्धांतने भांडण टाळलं. ग्रेट. तिने थोडा हळूहळूच आवरायला सुरुवात केली. अरे हा काही बोलत का नाही आहे? इतका शांत कसा काय झाला? जाऊ दे, ते बरंच आहे म्हणा. मी पण ना शांत आहे, तरीही मला प्रॉब्लेम होतोय. पण हा बरा आहे ना नक्की? तिने त्याच्याकडे पाहिले. अरे हा इतका डिस्टर्ब का वागतोय? ती मनातच विचार करत होती. सिद्धांत, तिने आवाज दिला. बोल ना, तो म्हणाला. काही झालंय का? तिनं विचारलं. कुठे काय झालं? तो तिच्याकडे पाहतच म्हणाला. मग तू इतका डिस्टर्ब का वागतोय? जर काही प्रॉब्लेम असेल, देन यू कॅन शेअर विथ मी इफ यू आर कम्फर्टेबल. नाही का आर्या, असं काही नाही. आई आता म्हणाली की ती 2 महिन्यांसाठी बाहेर जाते. त्यांच्या ग्रुपनी काहीतरी ऑर्गनाइज केलंय म्हणे, आणि तेही आजच निघायचं म्हणतीये. तो म्हणाला. काय? असं अचानक कसं काय ठरलं? आणि हे मला तू आत्ता सांगतोय, आणि मला कुणीच कसं काही नाही बोललं. वेट, आलेच. म्हणून ती बाहेर निघून गेली. हिला काय झालं अचानक? आणि हा काय पसारा कोण आवरणार? मी मगाशीच पाहिला, पण ही काहीच कसं बोललो नाही आर्याला की हे सगळं खूप दिवसांनी बघतोय, म्हणून कुठेतरी मला चांगलं वाटतंय. पुन्हा आर्यावर चिडून तिला दुखवण्याची इच्छाच झाली नाही. असं का झालं? एरवी माझ्या स्वभावाच्या विरुद्ध थोडंही वागलं की मला त्रास होतो, आणि मी हे सगळं सहन करतोय. आणि हा पसारा सोडून ही कुठे पळाली? तो त्याचाच विचार करत होता. अरे तुम्ही दोघे असा चेहरा पाहून काय निरोप देताय? मी येणारच आहे लवकर, त्याची आई दोघांनाही बोलत होती. 2 महिने म्हणजे लवकर झालं का? जाऊ दे, मी बोलणारच नाही आहे ह्या विषयावर. तू मला इतक्या वेळेवर सांगितलं हे, सिद्धांत म्हणाला. हे बघ, तुला आधी सांगितलं असतं, पण मला माहिती होतं तुझी रिॲक्शन काय असणार, आणि मला माहिती आहे तू काही जास्त दिवस माझ्यावर रागावून नाही राहू शकत. चल, आता निघायला हवं. काळजी घे, आणि आर्यावर चिडत जाऊ नको हं. तिला काही सांगायची आवश्यकताच नाही, ती करेल सगळं व्यवस्थित. आई, तू नेमकी कोणाची आई आहे? मलाच प्रश्न पडतो. नेहमी तिचीच बाजू, सिद्धांत म्हणाला. अरे काय लहान मुलासारखा कंप्लेंट करतोय? मला निघायला हवं. चलो. ओके, बाय, टेक केअर. आणि ते निघाले. कसे जाणार आता 2 महिने? सिद्धांत आर्याला म्हणाला. हो ना, पण एका दृष्टीने बरंच झालं ना, आई इथे नाही आहे, आर्या म्हणाली. आर्या, म्हणजे तू थोड्या वेळापूर्वी हातातलं काम सोडून आईला भेटायला गेली, आता पण डोळ्यात पाणी आणून उभी होती. ते सगळं नाटक होतं. माझी आई माझ्यापेक्षाही जास्त तुझी काळजी घेते, आणि तू असा विचार करतीये? सिद्धांत तिच्या ह्या वाक्यावर भडकलाच. माझं ऐकून तरी घे पूर्ण मला काय म्हणायचे.
तुला जेवढं वाईट वाटतंय तेवढंच मलाही वाईट वाटतंय. आणि मी आज इथे त्यांच्यामुळेच आहे, कळालं, ती म्हणाली. मग बरं झालं का म्हणाली, सिद्धांतने प्रतिप्रश्न केला. अरे आजपासून फ्री राहता येईल ना, म्हणजे फेक नवरा बायकोचं नाटक करायचं काम नाही, ती अगदी सहज म्हणाली. आणि तिने तिच्या कामाला सुरुवात केली. किती सहज बोलून गेली ही, काहीच कसं वाटलं नाही आर्याला असं बोलताना. किती लवकर तिने रियालिटी ॲक्सेप्ट केली. किती आनंदी होती ती हे बोलताना. इतका त्रास होतो का तिला असं खोटं वागताना. मी कधीच काय विचारही केला नाही. मी फक्त माझं मत सांगून मोकळा होतो. तिच्या मनाचा कधीही विचार करत नाही. सिद्धांत आर्याच्या आवाजाने तो भानावर आला. काय बनवू तुझ्यासाठी जेवायला सांग, ती म्हणाली. काहीही, तुला जे वाटेल ते कर, माझं असं काहीही नाही, तो म्हणाला. ठीक आहे, तर मग आज माझ्या हातचं खाऊन बघ, मी करते काहीतरी. काय करणार आता ही काय माहिती. एका दृष्टीने सिद्धांतला आठवत नाही, बरंच आहे. नाही तर त्याने मला अजिबात स्वयंपाकघरात येऊच नसतं दिलं. त्याला माझ्या हातचं काहीही नव्हतं आवडत. आवडेलही कसं, हा इतका चांगला कुक जो आहे. काय करू पण, आता बोलून तर बसले मी. तिने आपलं सगळं ज्ञान पणाला लावून यूट्यूबच्या वेगवेगळ्या चॅनेल्सचा आधार घेऊन बैंगन मसाला व्हेज बिर्याणी बनवण्याचा प्रयत्न केला. खूप मेहनतीने मी पहिल्यांदाच बनवलंय काहीतरी. आता फक्त सिद्धांतला आवडावं. आर्या वाढ पटकन, खूप भूक लागली. तिने त्याला वाढलं. तू पण जेवून घे, तो म्हणाला. नाही, जेव तू आधी, मी जेवते नंतर. त्याने एक घास खाल्ला. आर्या सिरियसली तू बनवलं हे, त्याने विचारलं. हो का, काय झालं. आर्या तुला साधं जेवण पण नाही बनवता येत का ग तुला. किती बेचव बनवलं हे सगळं. अगं येत नाही तर विचारायचं ना, कसलीही चव नाही. आर्याच्या डोळ्यात एकदम पाणीच आलं. मान्य आहे मला नाही जमत तुझ्यासारखं, पण म्हणून ट्राय पण नाही करायचं का. अगं पण हे प्रयोग माझ्यावर का. सॉरी, पण मी खूप मनापासून बनवलं होतं रे. ठीक आहे, नेक्स्ट टाइम पासून मी अजून चांगला बनवण्याचा प्रयत्न करेल, ती म्हणाली. अजूनही तिच्या डोळ्यात पाणी होतंच. आर्या माझ्यावर फक्त एक कृपा कर, यानंतर माझ्यासाठी काहीही बनवत जाऊ नको, मी माझं बघून घेईल, तो तिला म्हणाला. आणि त्यानं थांबवलेलं जेवण सुरू केलं. इतकं नाही आवडलं तर नको खाऊ ना, हे आर्या म्हणाली. हे बघ, मी काही आनंदाने खात नाही आहे, पण अन्न वाया घालवलेलं मला अजिबात आवडत नाही. केवळ म्हणून खातोय, तो म्हणाला. आणि त्याने जेवण संपवलं. किती हौशेने बनवलेलं होतं मी जेवण. काय झालं असतं थोडं चांगलं म्हणाला असता तर. पण हा स्पष्ट वक्ता खोटं कसं बोलणार. पण त्याची तरी काय चुकी आहे. त्याला नाही आवडलं, त्याने बोलून दाखवलं. आणि ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. मला खरं बोलतो सिद्धांत, मला साधं जेवण पण बनवता येऊ नये. त्याने काय म्हणून खायचं आणि मला का वाईट वाटतंय, तो बोलला तर चूक माझीच आहे. मलाच नाही येत काही. बिचारा, माझ्यामुळे त्याचं पोटही नसेल भरलं. त्याने काहीही खाल्लेलं नव्हतं. ती त्याच्या जवळ गेली. सिद्धांत, आय नो तुझं जेवण नीट झालेलं नाही. तुला हवं असेल तर तू जेवून ये बाहेरून. काहीतरी मागवून घे. आर्या, मी माझं बघून घेईन, तुझी ॲडवाईस नको मला, तो खूप रूडली बोलला. आर्याला खूप वाईट वाटलं त्याचं बोलणं ऐकून. आणि आता मात्र इतका वेळ अडवून ठेवलेले अश्रू बाहेर आलेच. सिद्धांत, सॉरी रे, मी मुद्दामून नाही केलं असं. मी खूप मनापासून करण्याचा प्रयत्न केला होता, पण नाही जमलं मला. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातले पाणी बघून त्याला खूप वाईट वाटलं. तो लगेचच तिच्या जवळ गेला. आर्या, इतकं मनाला लावून नको घेऊ. नाही रे, मी खरंच मूर्ख आहे. मला साध्या साध्या गोष्टी पण नाही जमत. माझ्यामुळे तुला उपाशी राहावं लागते. रिअली व्हेरी सॉरी सिद्धांत. त्याने तिचे डोळे पुसले. आर्या, शांत हो. अगं असं काहीही नाही आहे. आणि इतका का त्रास करून घेतेय तू. सॉरी, माझंच चुकलं, मी थोडा जास्तच रिॲक्ट झालो. पण माझा स्वभाव माहिती आहे ना तुला, मग इतका का त्रास करून घेत आहेस, तो म्हणाला. तसं नाही रे, पण मला नाही येत. नाही, हे खरंच आहे ना, ती म्हणाली. हे बघ आर्या, सगळेजण प्रत्येक गोष्टीत परफेक्ट नसतात. प्रत्येकजण स्पेशालिस्ट नसतो. पण एरिया वेगवेगळे असतात. आता तुला कुकिंग येत नाही म्हणजे तुला काहीच येत नाही असं कोण म्हणालं. तुझा बाकीचा परफॉर्मन्स किती चांगला आहे. आणि कुकिंग यायलाच हवं हे कुठे कंपल्सरी आहे, तो तिला समजावून सांगत होता.
हो, पण थोडं तरी जमायला हवं ना, नाहीतर असं होतं. ती म्हणाली, हो मग जमेल ना, तुला कुठे लगेच कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये जायचंय? तो म्हणाला, असंच जर चालू राहील ना, तर मला कधीही नाही जमणार. मी एक काम करते, उद्यापासून ऑफिस झाल्यावर कुकिंग क्लासच जॉईन करते, म्हणजे प्रश्नच मिटला. ती म्हणाली, कशाला क्लास? मी आहे ना, तुझी एवढी इच्छा आहे ना शिकायची, मी शिकवेल तुला. ते काही रॉकेट सायन्स नाही. न जमायला. सिद्धांत म्हणाला, तू खरंच शिकवणार? तिला विश्वासच बसत नव्हता की सिद्धांत तयार झाला या गोष्टीसाठी. हो, त्यात काय, माझा आवडीचा विषय आहे. पण एक प्रॉब्लेम आहे आर्या, तो म्हणाला. आता काय? तिनं विचारलं. माझ्या हाताखाली शिकणं सोपं नाही. बरं मी थोडं बोललो की तू रडणार, मग कसं? तो तिला चिडवत म्हणाला. नाही रडणार, आणि असंही मला ऑफिसमध्ये सहन करायची सवय झालीच आहे ना. ती बोलून गेली. अरे यार, काय बोलून बसले मी हे. तिला तिची चूक लगेच समजली. काय म्हणालीस आर्या, तू ऑफिसमध्ये सहन करते मला? त्याने लगेच थोडंसं रागावून विचारलं. नाही नाही, म्हणजे मला तसं नव्हतं बोलायचं. ती बोलतच होती. कळालं मला तू काय विचार करते माझ्याबद्दल, तो म्हणाला. अरे खरंच मला असं म्हणायचं नव्हतं की ऑफिसमध्ये मी परत शिकले न तुझ्याकडून. इम्पॅक्ट मी सगळं तुझ्याचकडून शिकले. तर आता सवय झाली. ती आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करत होती. मी ना नको तिथं बोलते, पण काय करू, सत्य बाहेर येऊनच जातं. ती मनातच विचार करत होती. हो आर्या, सत्य शेवटी बाहेर येतच. डोंट वरी, आणि असं खोटं बोलण्याचा प्रयत्न करत जाऊ नको. तुझा चेहरा साथ नाही देत, तो मिश्किलपणे म्हणाला. ती फक्त हसली. तिला काय रिॲक्ट करावं काही सुचत नव्हतं. मग कधीपासून ट्रेनिंग स्टार्ट करायचं, त्याने विचारलं. तू म्हणत असशील तर आत्तापासून, आर्या म्हणाली. गुड, असाच उत्साह पुढे ठेव, काम येईल. पण आजपासून नको, उद्यापासून, तो म्हणाला. ओके डन, आर्या म्हणाली. बरं तुझं आजच्या जेवणाचं काय, त्याने विचारलं. खाऊन घेईल काहीतरी बनवून, ती म्हणाली. नको, आज केलं ते खूप झालं. आता काही बनवण्याचा प्रयत्न करू नको. त्यापेक्षा आपण कुठेतरी बाहेर जाऊ. काय म्हणते, त्याने विचारलं. तू म्हणशील तसं. मी ऑलरेडी खूप घोळ घातलाय, आता नको, ती म्हणाली. चल मग रेडी हो पटकन, तो म्हणाला. आर्या लगेच तयार होऊन आली. ती नेहमीप्रमाणे छान दिसत होती. तिने सगळे केस वन साईड घेतले होते. तो तिच्याकडे बघतच राहिला. त्याचं लक्ष तिच्या नेकवरच्या बटरफ्लायच्या टॅटूकडे गेलं. मी आधी कसा नाही पाहिला हा टॅटू, की मी आर्याकडे आत्ता थोडं जास्तच लक्ष द्यायला लागलोय. चल सिद्धांत, ती म्हणाली. आणि तो एकदमच विचारातून बाहेर आला. हो चल, आर्या म्हणाली. त्याचं सारखं सारखं लक्ष त्या टॅटूकडे जात होतं. आर्याच्या लक्षात ते आलं. काय झालं सिद्धांत, काही विचारायचं आहे का, ती म्हणाली. नाही, काही नाही, तो म्हणाला. त्याने लक्ष ड्रायव्हिंगवर दिलं. पण मला आजच कसा दिसला हा, आधी कसा नाही दिसला. त्याच्या डोक्यात अजूनही त्या टॅटूचाच विचार होता. आर्या, तो म्हणाला. बोल ना, तू हा टॅटू आत्ता काढून घेतला का, शेवटी त्याने विचारलंच. नाही, खूप दिवस झाले. का, चांगला नाही दिसत, तिने विचारलं. नाही नाही, मस्त दिसतोय. मी फर्स्ट टाइम बघितला म्हणून विचारलं, तो म्हणाला. नाही, तू फर्स्ट टाइम नाही बघत आहे. या आधी कितीतरी वेळा बघितला आहे, पण तुला आठवत नाही आहे, ती म्हणाली. त्याला थोडं वाईट वाटलं. बघितला असेलही, पण ह्यावेळेस माझ्यासाठी पहिल्यांदाच बघत होता, तो म्हणाला. किती दुर्दैव आहे. सिद्धांतला काहीच कसं आठवत नाही. त्याला तर किती आवडायचा हा टॅटू. पण आज त्याला आठवलाही नाही मी लग्नानंतर काढलेला आणि त्याच्याच आवडीचा काढला होता. पण तरीही त्याला काहीच आठवलं नाही. मंदारला ह्या विषयावर बोलायला हवं. ह्याला ट्रीटमेंट लागू पडते की नाही? नाही, मला बोलायलाच हवं. असं किती दिवस चालणार? ते काही नाही, मी उद्या मंदारला बोलणार, तिनं मनाशीच निश्चय केला. तर मित्रांनो, आत्तापर्यंतची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि पुढे सिद्धांतला आर्याबद्दल काही आठवेल का नाही हे पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.